नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या 2-3 व्हिडिओतून आपण इतिहास अनुभवला आणि आत्ता भूगोलाची अनुभूती घेण्यासाठी मी आलेलो आहे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यावर, अर्थातच श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर। श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव। श्रीवर्धनला ही जशी ऐतिहासिक किनार आहे तशी त्यास अरबी समुद्राची किनार देखील लाभलेली आहे। एखाद्याने प्रथमच समुद्राचे हे विशाल रूप पाहिले की त्याचे मन देखील सागरा एवढे विशाल होते आणि हीच 4 भिंतीच्या बाहेरची अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती असते। श्रीवर्धनला लाभलेली नैसर्गिक लांबलचक सोनेरी वाळूची किनारपट्टी आणि त्या किनारपट्टीवर करण्यात आलेली आसन व्यवस्था, विद्युत रोषणाई आणि आकाशातील पुनवेचा चंद्र बीचच्या सौंदर्यात भर टाकतो आणि म्हणूनच श्रीवर्धन महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा ठरतो। सूर्यास्त पाहण्यासाठी धावत समुद्रावर आलो, पण खराब वातावरणामुळे तो सूर्यास्त काही दिसला नाही। पण इथे बीचवर दिसले गाण्यावर मनसोक्त थिरकणारे हे उत्साही पर्यटक। पर्यटकांसाठी बीचवर विविध जलक्रीडा, घोडागाडी, उंट आणि बाईक सवारीच्या सुविधा उपलब्ध आहेत। लहान मुलाप्रमाणे बनून त्याचा आपण मनमुराद आनंद घेऊ शकता। बीचवर हे साकारलेले खेकड्याचे भले मोठे शिल्प येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते। श्रीवर्धन हे मत्स्याहारी खवयांचे आवडते ठिकाण। इथे असंख्य रिसॉर्ट आणि होमस्टे आहे। श्रीवर्धनच्या एका बाजूला दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणारा हरिहरेश्वर बीच, तर दुसऱ्या बाजूला सुवर्ण गणपतीचा दिवे आगार हा बीच आहे। समुद्राप्रमाणेच शनिवारी आणि रविवारी इथे पर्यटकांची भरती येते आणि श्रीवर्धन चौपाटी गजबजून जाते। विद्युत रोषणाईने रात्री बीचचे सौंदर्य असे खुलून दिसते। आम्ही या शाळेच्या जवळ असणाऱ्या होमस्टेमध्ये थांबून केळीच्या गार्डनमध्ये बसून माशावर मनसोक्त ताव मारला। सकाळच्या रम्य वातावरणात आम्ही पुन्हा समुद्रावर गेलो, कारण प्रत्येक वेळेचा समुद्रावरील अनुभव हा वेगवेगळा असतो। सकाळच्या वेळी समुद्राचे रूप निळेशार भासते, दुपारच्या वेळी ते आरशाप्रमाणे चमचमते आणि सायंकाळच्या वेळी मंद गुलाबी जाणवते आणि अखंडपणे चालू असणाऱ्या समुद्र मंथनातून समुद्राची गाज आपल्या कानी पडते।
देव दगडात आहे, देव वाळूत आहे, देव मातीत आहे, देव चराचरात आहे. अर्थातच निसर्ग हाच देव आहे. हा निसर्ग पाहूनच त्याची अनुभूती येते. म्हणून त्या निसर्गालाच वंदन करा आणि त्याची जपवणूक देखील करा. आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. गड, किल्ले, समुद्र, डोंगरदऱ्या पाहत पुणे रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील भोर महाड मार्गावरील वरंद घाटात येऊन पोहोचलो. ही भागडी खिंड आणि त्याच्या पलीकडे आहे कावळागड किल्ला. घाटातून दिसणारा सह्याद्रीचा हा विलोभनीय परिसर गाडीतून मागे मागे वळून पाहावासा वाटतो. सह्याद्रीतील हे निसर्गाचे मनमोहक रूप न्याहाळीत आमचा प्रवास चालूच ठेवला. मित्रहो, आपणास हे व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून अवश्य कळवा. ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती अशाच नवनवीन व्हिडिओसह आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.